हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे शेअर करणार आहे ते असणार आहे कुर्ती सेट्स अंडर बजेट. आणि हे जे सगळे कुर्ती सेट्स आहेत हे एकदम नॉर्मल आणि सोबर टाईपमध्ये आहेत, जे आपण ऑफिस वेअरमध्ये घालू शकतो. अशा टाईपचे हे कुर्ती सेट्स आहेत. आणि ह्याचं जे मटेरियल जे मी चूज केलेलं आहे ते कॉटन आणि रेयॉन दोन्ही आहेत. तर बघूया आपण कसं कुर्ती सेट्स मी परचेस केलेले आहेत. हे सगळे मिशोवरून आहेत. सो लेट्स स्टार्ट टू द व्हिडिओ. सो सर्वात आधी जी माझी फर्स्ट कुर्ती जी मी वेअर केलेली आहे ती आहे ग्रीन कलरमध्ये. तर अशी काही ही कुर्ती आहे. प्लेन कुर्ती आहे. फक्त ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ती फक्त नेकला दिलेली आहे आणि हाताला दिलेली आहे. तर याचे जे हँड्स आहेत ते 3/4 स्लीव्ज आहेत. आणि त्याचबरोबर ह्याच्यावरचा जो गळा आहे तो कॉलर गळा आहे, व्ही शेपमध्ये आहे. इतका डीप नाही आहे. माझी जी साईज आहे ना ती स्मॉल साईज आहे. तर स्मॉल साईज जे मी घेतलेला आहे त्याप्रमाणे ह्याची जी नेक आहे ती परफेक्ट आहे आणि डीप नाही आहे, घातल्यावरती असं वाटत नाही. आणि ह्याच्यावरची एम्ब्रॉयडरी डिझाईन आहे पूर्णपणे. त्याचबरोबर ह्याच्यावरची जी लेंथ आहे ती गुडघ्यावाईज परफेक्ट आहे. मला जास्त गुडघ्याच्या वर नाही येत आहे, स्मॉल साईज असल्यामुळे. त्याचबरोबर ह्याचा जो पायजमा आहे तो सुद्धा परफेक्ट आहे हाईट वाईज. कारण हाईट वाईज परफेक्ट मी स्मॉल साईज घेतलेली आहे. तर मला असं वाटलं होतं की ह्याचा जो पायजमा आहे हा थोडासा अँकलच्या वरपर्यंत येईल, बट ह्याची जी लेंथ दिलेली आहे त्याने हाईट वाईज ती एकदम बरोबर दिलेली आहे साईज प्रमाणे. आणि अजिबात फिटिंगला वगैरे होत नाही, लूज आहे, बसताना सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. कॉटन मटेरियल आहे. कॉटन मटेरियल असल्यामुळे बॉडीला अजिबात इचीनेस होत नाहीये. सो आय थिंक मी या कुर्ती सेटला थम्स अप देईल. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट कुर्ती जी आहे पिंक कलरची. सेम पॅटर्न आहे नेकचं, जे प्रिव्हियस मी दाखवलं होतं ग्रीन कलरचं. जसं की कॉलर नेक आहे, ही आहे कॉलर नेक. आणि त्याचबरोबर याच्यावरची जी डिझाईन आहे ती वेगळी आहे. त्याला एम्ब्रॉयडरी डिझाईन होती आणि ह्याला जरी टाईप असं डिझाईन दिलेली आहे. आणि पूर्ण ही जी कुर्ती आहे ह्याला प्रिंटेड डिझाईन दिलेली आहे. 3/4 स्लीव्सला सुद्धा डिझाईन आहे. घातल्यावरती असं इचीनेस वगैरे वाटत नाहीये. फक्त मटेरियल ह्याचा जरा पॉलिएस्टर आणि कॉटन मिक्स वाटतो मला. अदरवाईज फिटिंग वाईज ही कुर्ती परफेक्ट आहे. पण ह्याची जी पॅन्ट आहे ती मला फिटिंगला होते, कारण बसताना प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मी प्रिफर करेल की जर कोणी घेत असेल ही कुर्ती सेट तर मीडियम साईजमध्ये घ्यावी ॲज कम्पेअर टू स्मॉल. कारण स्मॉलमध्ये मी वापरलेली आहे, घातलेली आहे. त्याच्यामुळे मला बसताना प्रॉब्लेम येतो. आणि हाईट वाईज ही जी पॅन्ट आहे ही परफेक्ट आहे. एंकलच्या खालपर्यंत आहे आणि असं वाटत नाही की अशी म्हणजे एंकलच्या वरती आहे. सो आय थिंक दिस कुर्ती सेटला मी थम्सअप देणार नाही, बिकॉज ह्याचा जो पायजमा आहे हा फिटिंगला आहे त्यामुळे. अदरवाईज ओव्हरऑल ही कुर्ती आहे ही परफेक्ट आहे. आता बघूया तिसरी कुर्ती जी आहे ब्ल्यू कलरची. नेक कॉलर नेक आहे. फरक इतका आहे की त्याला डिझाईन नाही आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस कुर्ती सेट्स. आणि ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ती खाली दिलेली आहे. ह्याला बटन्स आहेत. बटन्स हे ओपन अजिबात होत नाही, फक्त वरचं जे बटन आहे ते ओपन होतं, का तर आपल्याला वेअर करताना प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. त्याचबरोबर ह्याच्यावरचे जे हँड्स आहेत ते सुद्धा प्लेन आहेत. 3/4 स्लीव्ज आहेत. 3/4 हँड्ससुद्धा मला परफेक्ट फिटिंगला होत आहेत. ह्याची जी साईज आहे ती स्मॉल साईज आहे. पण स्मॉल साईज असूनसुद्धा मला ही लूज होते, कारण रेयॉन मटेरियल आहे. रेयॉन मटेरियल श्रिंक होतं. म्हणून जर तुमची साईज मीडियम असेल तर लार्ज घ्या, कारण श्रिंक असल्यामुळे ते ऑलरेडी नंतर वॉश केल्यानंतर फिटिंगलाच होणार आहे. आता पायजमा आहे तो मला हाईट वाईज परफेक्ट होतो. फिटिंग वाईज सुद्धा परफेक्ट आहे. प्लेन आहे, तुम्ही बघू शकता. आय थिंक ह्याचा कलर जाऊ शकतो. सो ह्या कुर्ती सेटला सुद्धा मी थम्सअप देईन. आता आपण दुसरी कुर्ती बघूया जी असणार आहे फोर्थ कुर्ती. ही आहे येलो कलरची कुर्ती, जी की आहे रेयॉन मटेरियलमध्ये. पण ह्याला कॉलर नेक नाही आहे, सिम्पल व्ही नेक आहे. आणि ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ती एम्ब्रॉयडरी असं आपण म्हणू शकत नाही, वेगळ्या टाईपची डिझाईन आहे, थ्रेड वेगळं आहे. त्याचबरोबर ह्याला 3/4 स्लीव्ज आहेत. अँड 3/4 स्लीव्जला सुद्धा असे फ्लोरल टाईप डिझाईन बनवून दिलेला आहे. त्याचबरोबर ह्याचं जे हँड्स आहे ते चुन्नीमध्ये आहेत. इलॅस्टिसिटी नाही आहे, पण असं बघताना असं वाटतं की इलॅस्टिसिटी आहे. बट घातल्यावरती थोडं हँड्सला इकडे असं थोडंसं टाईट होऊ शकतं. कारण मी मीडियम साईज घेतलेला आहे तर मला ही फिटिंगला थोडी कमी आलेली आहे, कारण स्मॉल साईज नव्हती म्हणून मी इथे ह्याला मीडियम साईजला मागवलेलं आहे. त्याचबरोबर ही जी कुर्ती आहे ह्याला कट नाही आहे, अनारकली टाईप आहे.
याची जी स्टिचिंग आहे मागून ती थोडीशी वेगळी आहे, तुम्ही बघू शकता याला स्टिचिंग वेगळं केलेलं आहे. ओव्हरऑल ही कुर्ती चांगली आहे. मटेरियल याचा रेयॉन आहे, त्याच्यामुळे फिटिंगला होऊ शकते जर स्मॉल घेतली तर. ह्याचा जो पायजमा आहे तो व्हाईट कलरचा पायजमा आहे, रेयॉन मटेरियलमध्ये आहे. हाईट वाईज मला परफेक्ट होते आणि फिटिंगला सुद्धा परफेक्ट आहे. तर ह्याची जी प्राइस आहे ती आहे 412. थम्सअप मी देईल ह्या कुर्ती सेटला. सो दुसरी जी कुर्ती आहे ती माझी फेवरेट कुर्ती आहे. ही आहे व्हाईट कलरची कुर्ती, जी कॉलर नेक आहे, पण ह्याला डिझाईन नाही आहे. कॉलर नेकला सिम्पल आहे, सोबर आहे आणि फक्त मध्ये ह्याला बटन्स दिलेले आहेत, ते ओपन नाही होत, अटॅच ऑलरेडी आहेत. त्याचबरोबर ह्याला हँड स्लीव्ज जे आहेत त्याला डिजिटल प्रिंट दिलेला आहे, कलरफुल आहे, फ्लोरल पॅटर्नमध्ये ह्याला डिझाईन दिलेली आहे डिजिटल प्रिंटची. 3/4 स्लीव्ज आहे. साईज वाईज परफेक्ट आहे. माझी ही जी साईज आहे ती स्मॉल साईज मी घेतलेली आहे. फिटिंग वाईज परफेक्ट आहे. पण ह्याचं जे मटेरियल आहे ते मला कॉटन नाही वाटत आहे, थोडंसं कॉटन अँड पॉलिएस्टर मिक्स वाटतंय. श्रिंक होणार नाही इतकं. त्याचबरोबर ह्याचा जो पायजमा आहे तो सुद्धा एकदम मस्त आहे, कारण खालून डिजिटल प्रिंटची डिझाईन आहे आणि वरून प्लेन आहे. हाईट वाईज परफेक्ट आहे, फिटिंग वाईज परफेक्ट आहे आणि मी ह्या ड्रेसला थम्सअप देची जी ओरिजिनल प्राइस आहे ती आहे 571 रुपीज. सो दुसरी जी मी कुर्ती दाखवणार आहे आता ती असणार आहे ब्राऊन कलरमध्ये, कारण ब्राऊन कलर सुद्धा माझ्यासाठी फर्स्ट टाइम हा मी कलर चूज करते, माझ्याकडे नव्हता हा कलर. तर अशी काही ही कुर्ती आहे. ह्याला बोट नेक दिलेला आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा एम्ब्रॉयडरी डिझाईन दिलेली आहे. इतकी सोबर आणि सिम्पल डिझाईन आहे. त्याचबरोबर ह्याच्यावरची जी हँड स्लीव्ज आहेत ते सुद्धा मला खूप आवडलेले आहेत. खालून लूज आहे आणि वरून थोडेसे टाईट आहेत. याच्यावरची सुद्धा ती डिझाईन किती सोबर आणि सिम्पल आहे. त्याचबरोबर ही हाईट वाईज मला परफेक्ट होतीये, गुडघ्याच्या खालपर्यंत आहे आणि ही जी साईज मी घेतलेली आहे ही मीडियम साईज घेतलेली आहे, बिकॉज मला स्मॉल साईज मिळाली नव्हती म्हणून मी ह्याला मीडियम साईजमध्ये घेतलेला आहे. याचं जे मटेरियल आहे हे कॉटन मटेरियलमध्ये आहे. त्याचबरोबर ह्याचा जो पायजमा आहे तो सुद्धा मला हाईट वाईज परफेक्ट आहे, फिटिंग वाईज परफेक्ट आहे अँड ह्याला डिझाईन दिलेली आहे. एक सिम्पल आणि सोबर अशी डिझाईन आहे लाईनमध्ये. तर ह्याला मी थम्सअप देईल. ह्याची जी ओरिजिनल प्राइस आहे 419 रुपीज, कारण अंडर बजेट सगळ्या कुर्ती सेट्स आहेत ज्या आपण ऑफिस वेअरमध्ये घालू शकतो आणि सिम्पल सोबरच आपण ऑफिसमध्ये प्रिफर करतो घालण्यासाठी. सो आय थिंक दिस कुर्ती सेट्स आर ऑल एकदम मस्त आहेत. नेक्स्ट कुर्ती जी आहे ती मी वेअर केलेली आहे. तर अशी काही ही कुर्ती दिसते मला. तर ह्याच्यावरची जी नेक पॅटर्न आहे ते वन साईडला प्लेन आहे आणि वन साईडला डिझाईन आहे. त्याचबरोबर ह्याची जी हँड स्लीव्ज आहेत त्याला सुद्धा असं खालून लूज आहे आणि डिझाईन आहे. डिझाईन सुद्धा छान आहे, मला आवडलेली आहे. आणि अशी काही ही कुर्ती आहे. हाईट वाईज मला परफेक्ट आहे. पायजमा सुद्धा ह्याचा परफेक्ट आहे हाईट वाईज अँड फिटिंगला सुद्धा परफेक्ट आहे. इचीनेस असं होत नाहीये घातल्यावरती. आणि ह्याचं जे मटेरियल आहे हे विस्कॉस रेयॉन असं ह्याचं मटेरियल आहे. सो आय थिंक वॉश केल्यावरती सुद्धा टाईट होऊ शकतं. ह्याचं जी साईज मी जी वेअर केलेली आहे ती स्मॉल साईजमध्ये आहे, कारण वॉश नाही केलेलं आहे त्याच्यामुळे ती दिसताना सुद्धा अशी व्यवस्थित दिसते, बट वॉश केल्यावरती श्रिंक होऊ शकते. सो मुव्हिंग ऑन टू द लास्ट कुर्ती जी मी दाखवणार आहे ती थोडीफार कॉर्डसेट असं आपण बोलू शकतो. सो आणि त्याचं मटेरियल सुद्धा वेगळं आहे. सो ही आहे माझी लास्ट कुर्ती, जी की आहे अशी पूर्ण डिजिटल प्रिंट दिलेली आहे या पूर्ण कुर्तीला. तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलर आहे अँड पॉलिएस्टर विस्कॉस रेयॉन पॉलिएस्टर मटेरियल टाईप आहे ही. तर गुडघ्यापर्यंत व्यवस्थित होते फिटिंगला. पण ह्याचा जो पायजमा नाही बोलू शकत, हा प्लाझो आहे, कारण खूपच मोठा घेर आहे या पायजाम्याला. तुम्ही बघू शकता ह्याची डिझाईन सुद्धा मस्त आहे. इथून प्लेन आहे बट खूप मोठा आहे, असा फिटिंग वाईज मोठा आहे भरपूर. अँड ह्याची जी साईज आहे ती मी वेअर करते ती स्मॉल साईज आहे. स्मॉल साईज जर असेल तरी सुद्धा थोडीफार लूजच होतीये. वॉश केल्यावरती श्रिंक नाही होणार अजिबात, कारण मटेरियल वेगळं आहे ह्याचं. तर ह्याला आपण कॉर्डसेट असं म्हणू शकतो. तर ह्याची प्राइस मला माहीत नाहीये, मी इथे स्क्रीनवरती देईल ह्याची ओरिजिनल प्राइस काय आहे ती. सो अशा काही या माझ्या कुर्ती सेट्स होत्या ज्या मी परचेस केलेल्या होत्या फॉर ऑफिससाठी. आणि मिशोवरती इतक्या चांगल्या चांगल्या कुर्ती सेट्स मिळतात, प्लेन आणि सोबर सिम्पल आहेत.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, कारण मी असे हॉल व्हिडिओज आणतच राहणार आहेत. मग ते ज्वेलरीचे असो किंवा कॉर्ड सेट्स असो किंवा टॉप्स असो किंवा साडी असो, अशा टाईपचे हॉल्स मी ह्या चॅनलवरती आणतच राहणार आहे. सो बाय.